इन्फोटेकचे मालक नरेंद्र दादा आहेत, नितीन दादा आहेत व इतर सर्व स्पॉन्सर मंडळी मंचावर आहे. तर आपण सर्वांनी आजच्या पुढच्या फायनल मॅचचा या ठिकाणी आनंद घ्यावा अशी आपणा सर्वांस विनंती असेल. आदरणीय गुड्डू दादांचा आज वाढदिवस होता आणि आपण सर्वजणांनी ऑलरेडीच त्यांना विश केलेलं होतं त्या ठिकाणी. तर दादांनाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा राजपूत क्रिकेट लीग तर्फे. ओके, आयोजनाला सुरुवात करावी. क्रिकेट टीम ग्रेट, एक्सलंट, क्या बात आहे, बढिया. दोन्ही कॅप्टन्स आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं मनोबल वाढवायचं आहे. डीजे बोला. हॅलो, हॅलो डीजे, हॅलो. कल्पिताताईंचा सन्मान आदरणीय प्रतिभाताई पाटील करतील असे मी त्यांना विनंती करतो. कृपया बाकीच्यांनी ग्राउंडच्या बाहेर यायचं आहे. मॅचला सुरुवात होण्यास काही पुढच्या मिनिटांमध्ये मॅच सुरू होईल. सर्व मंडळींचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. राजपुताना क्रिकेट लीगचा पुढचा शेवटचा आणि फायनल सामना आता सुरू होतोय, जो की प्राईम गार्डन कुसुंबा आणि सिटी केअर चाळीसगाव यांच्यामध्ये रंगणार आहे. डीजे, डीजे एक मिनटं. 2026 राजपूत क्रिकेट लीगसाठी आनंदाची बातमी. आदरणीय गुड्डूदादांनी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुढच्या वर्षासाठी आपल्याला 11,000 रुपयाचं प्रायोजक या ठिकाणी दिलेलं आहे. तर खूप खूप धन्यवाद. आदरणीय नितीन दादा आणि यांना मी विनंती करतो आपण मंचावर यायचं आहे. मंचावर येऊन तो प्रायोजक या ठिकाणी स्वीकार करावा. कृपया फोटो कोणी असेल तर मोबाईल दादा, दादा फोटो घ्या. पुढच्या वर्षासाठीचं प्रायोजक आदरणीय गुड्डू दादांनी या ठिकाणी दिलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच. सर्वांचं खूप खूप या ठिकाणी पुन्हा एकदा आभार. दादांचा आज वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त त्यांनी पुढच्या वर्षासाठी ते दिलेलं आहे. थँक्यू सो मच. दादाजी, नरेंद्र दादा.
पदम बापूंना विनंती आहे आपण मंचावर येऊन ते सन्मान चिन्ह घ्यावं. आदरणीय पदम दादा. आदरणीय अजाब सर आणि काकाजींना मी विनंती करतो आपण बापूंना सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करावं. यूट्यूबचे स्पॉन्सर आदरणीय आर एस काका आहेत, त्यांनी मंचाकडे यायचं आहे. त्यांनी आपलं सन्मान चिन्ह घेऊन आपला या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. आदरणीय यूट्यूब स्पॉन्सर्स काकाजी आपण मंचाकडे यायचं आहे. आर एच पाटील जी आपण मंचावर यायचं आहे. आदरणीय आर एच पाटील सर आपण सन्मान चिन्ह घेण्यासाठी कृपया मंचावर यायचं आहे. सर्वांना विनंती आहे प्रेक्षकांना बाउंड्री पासून 2-2 फूट मागे घ्या खुर्ची. बाउंड्री पासून 2-2 फूट मागे घ्यायची खुर्ची. सन्मान चिन्ह देऊन कसं एक खिलाडू सन्मान करावा. बॉल अडवताना लक्ष नसतं, थोडं मागे घ्यायचंय, इजा होऊ शकते खिलाडूला आणि आपल्यालाही. काका जे आहेत प्रवीण काका आहेत, फायनलचा सामना आहे. आदरणीय नरेंद्र दादा प्लेयर हे संपूर्ण शरीर झोकतात त्याच्यामध्ये, त्यामुळे लक्ष नसतं, आपल्याला इजा होऊ शकते, प्लेयरला इजा होऊ शकते. तर सर्वांनी बाउंड्री पासून 2-2 फूट चेअर मागे घ्यायचे आहे. हे स्क्रीनवर बसलेले थोडे 2-2 फूट मागे घ्यायचे, स्क्रीनवर बसलेले सहकार्य करायचंय. वीरू दादा 2 फूट, वीरू दादा 2-2 फूट मागे घ्यायची खुर्ची. ग्राउंड मध्ये आदरणीय दीपक दादा राजपूत यांनी मंचावर यायचंय. त्यांचा सत्कार अजब सिंग पाटील करतील अशी मी त्यांना विनंती करतो. दीपक दादा राजपूत आपण मंचावर यायचंय. अंपायर रेडी. दीपक दादा राजपूत आपण मंचावर यायचंय. आपला सन्मान या ठिकाणी होणार आहे. कृपया आपण मंचाकडे यायचंय.
स्टेजजवळ असलेल्या मंडळीने कृपया थोडं मागच्या बाजूला यायचं आहे. ग्राउंड मोकळं करावं कृपया, सर्वांना विनंती आहे. सोपान भाऊ, गणेश दादा, सोपान भाऊ आणि गणेश दादा कृपया मागच्या बाजूला या. तर सामना सुरू होतोय. अंपायर मैदानात जाताना बॅट्समन रवी राजपूत, पवन राजपूत आणि पंकज पाटील. दोन्ही संघांना विनंती आहे, फायनल अंतिम सामना आहे, तरी आपला 12वा प्लेयर स्कोर जोड पाठवायचा आहे. अंतिम सामना आहे, एक प्लेयर पाठवा. विनंती आहे दोन्ही संघांना, एक प्लेयर पाठवायचा स्कोर जोड, एक प्लेयर पाठवायचा स्कोर जोड. कृपया करून मैदानाच्या बाहेर सर्व मान्यवरांना विनंती आहे, मैदानाच्या बाहेर थांबाल. मॅच स्टार्ट होत आहे. अय बाळा बाहेर आहे. तर सामन्याची सुरुवात होताना पंच इशारा करतायत. स्कोरर रेडी. स्कोरर स्टार्ट. फर्स्ट बॉल. प्रदीप दादा, हॅलो हॅलो. यस, वन लास्ट डांस, एक आखिरी गेम, एक आखिरी मुकाबला आपके सामने जो कि होने जा रहा है. यहां पर देख सकते हैं दो धुरंधर बल्लेबाज होटल प्राइम गार्डन इस टीम की ओर से मैदान में मौजूद है और बिल्कुल करिश्माई तरीके से ये टीम इस मेगा फाइनल में एंटर करते हुए दिखाई दी है. क्या कमाल का मुकाबला था और क्या कमाल का ओवर रहा था राज का. वो हाल फिलहाल देख सकते हैं जितेंद्र जो कि गेंदबाजी का भार संभालते हुए हर बार की तरह लड़ते झगड़ते गिरते पड़ते दो टीम इस फाइनल शोडाउन में पहुंची है. यहां पर देखना होगा वाइड का इशारा अंपायर की ओर से आते हुए हमें दिखाई पड़ता है. और देख सकते हैं यहां पर एक कमाल की शुरुआत दिलाते हुए जितेंद्र अपने टीम को कहीं ना कहीं 2 रन जरूर आते हुए दिखाई दिए, लेकिन अब तक कोई भी रन बैट के इस्तेमाल से नहीं आया है. पंकज जो कि स्ट्राइक पर, वो गेंद गई है हाथों में और यहां पर अपील की जा रही है. इसी के साथ पहला झटका, पहला विकेट और वो भी पंकज के रूप में आया है. एक ऐसा बल्लेबाज जो कि पिछले मुकाबले में कोहार मचाते हुए दिखाई दिया था, अर्धशतक था इनका और यहां इनका विकेट आ चुका है.
नए बल्लेबाज रवि राजपूत। घर पर प्यार से इन्हें भोला कहा जाता है, लेकिन बिल्कुल भी भोले बल्लेबाज नहीं है भाई, चतुर, चालाक, चंट और चपल है। और देखना होगा किस तरह से अपनी टीम को इस मुकाबले में आगे लेकर जाते हैं। 2 गेंदें आना बाकी है इस बड़े ओवर से। हल्के हाथों से ऑफ स्टंप के बाहर की इस गेंद को खेल दिया, सर्कल के अंदर गेंद को रोका जाता है और इसी के सहारे इस गेंद पर भी कोई रन नहीं। आखिरी गेंद जो कि करते हुए दिखाई देंगे हमें जितेंद्र। काफी किफायती और काफी काबिल तारीफ ये ओवर दिखाई देता हुआ हमें। यहां पर देखना होगा, संपर्क तो हुआ है, सिंगल तो मिल ही जाएगा, उससे थोड़े से ज्यादा मिलेंगे या नहीं मिलेंगे, ये देखना होगा। बाउंड्री लाइन के पास था और रोक लिया है, क्या बात है, बहुत बढ़िया फुटवर्क यहां पर गौरव इनकी ओर से, रोक लिया है गेंद को, बहुत बढ़िया फील्डिंग। और कहीं ना कहीं आखिरी गेंद पर बल्ले के इस्तेमाल से ये रन आते हुए दिखाई दिया है। चलिए तो ओवर की समाप्ति, पहले ओवर के बाद का स्कोर जो कि पहुंच जाता है 4 रनों पर और एक बड़े विकेट का नुकसान। जितेंद्र ने एक अच्छी शुरुआत दिलाई है अपनी टीम को और काफी उत्साह में हमें सिटी केयर की ये टीम दिखाई देती हुई, क्योंकि देख सकते हैं लास्ट बॉल पर भी वो 4 रन जा सकते थे लेकिन उससे रोक लिया। बढ़िया फुटवर्क, ये कमिटमेंट है, ये एनर्जी है, ये थरार है इस फाइनल मुकाबले का। चलिए देख सकते हैं कि अगले गेंदबाज कौन रहेंगे। मैं रिक्वेस्ट करना चाहूंगा बाउंड्री बहुत कमाल का शॉट पवन के बल्ले से, पहली गेंद को देखा परखा, अगली गेंद पर जड़ दिया चौका। ओवर की तीसरी गेंद तुषार की ओर से आते हुए दिखाई देगी, पवन अभी भी स्ट्राइक पर मौजूद। संपर्क तो यहां पर होते हुए दिखाई दिया है बैकवर्ड स्क्वायर लेग का, वो रीजन वहां पर फील्डर तेजी से पहुंचते हैं और मजबूती से उस गेंद को रोकते हैं। 1 रन महज प्राप्त होगा इस गेंद पर और इस 1 रन की बदौलत स्कोर जो कि 9 पर पहुंच जाएगा। अभी भी स्कोरबोर्ड पर 2 नंबर ढूंढने की कोशिश करते हुए बल्लेबाज। ओवर से 3 गेंदें आना बाकी है, अगली 3 गेंदों में एक डॉट, एक बाउंड्री और एक सिंगल। राइट आर्म ओवर द विकेट और ये सीधे हाथों में गई है डॉक्टर साहब के गेंद, कोई गलती नहीं की और दूसरा बड़ा झटका रवि के रूप में, यह बड़ा विकेट। अब यहां मात्र देखने लायक बात रहेगी जब पंकज और रवि जैसे 2 धुरंधर बल्लेबाज जो कि जकड़े रखते थे हर बार मुकाबले को, कोई ना कोई एक बल्लेबाज ऐसा हमेशा रहा है होटल प्राइम गार्डन इस टीम से जो कि अपनी अच्छी बैटिंग के चलते एक अच्छे लेवल पर स्कोर को लेकर जाता था, लेकिन ये दोनों लौट चुके हैं। तो अब क्या रणनीति होगी? गणेश आए हैं, हल्के हाथों से खेला है उस गेंद को,
ज्यादा कुछ नया करने की कोशिश नहीं, इस पहली गेंद पर रक्षात्मक ढंग से उस गेंद को खेल दिया है और इसी के साथ डॉट बॉल हो जाएगी। ओवर की आखिरी गेंद करते हुए दिखाई देंगे हमें तुषार। 5 रन दिए अब तक अपने इस ओवर में और एक बड़ा विकेट, हाथी मार गिरा है ऐसा कह सकते हम। ये देख सकते हैं सर्कल के अंदर खिलाड़ी, ओ हो दिक्कत हो सकती थी। दबे पाओ वापस आए हैं बल्लेबाज और बिल्कुल इसी के साथ ओवर की समाप्ति हो जाएगी। 2 ओवर के बाद का ये स्कोर जो कि पहुंच जाता है 9 रनों पर और 2 बड़े विकेटों का नुकसान अब तक हमें होते हुए दिखाई देता है। चलिए देखना होगा अब अगला ओवर कौन करने के लिए आएंगे। मेरा ख्याल है हर्षल दिखाई देते हैं भाई साहब। ये कद काटी मतलब रवि भाई की हाइट को मैच कर दे, मतलब ये तो हर्षल ही है। इस मुकाबले के, इस अंतिम मुकाबले के हमारे ऑफिशियल्स, एक छोर से द मैन फ्रॉम छत्रपति संभाजी नगर रवि सर और दूसरे छोर से द मैन फ्रॉम नासिक, नासिक के आशिक मयूर सनोने। और देख सकते हैं यहां पर अच्छा कनेक्शन होते हुए दिखाई दिया। फील्डर वहां पर तैनात, उस गेंद को रोका गया है। बढ़िया फील्डिंग वहां पर कहीं ना कहीं होते हुए दिखाई देती है फील्डर के द्वारा और अपने टीम के लिए संभवतः पूरे 3 रन्स बचाए हैं। चलिए इसी के सहारे ये स्कोर आपको आगे बढ़ते हुए दिखाई देगा। हर्षल बॉलिंग मार्क पर लौट जाएंगे और नई रणनीति के साथ एक फिर से दौड़ लगाएंगे। चलिए देख सकते हैं हर्षल जो कि अगली गेंद करते हुए दिखाई देंगे और यहां पर देखना होगा अपील तो बहुत जोरों शोरों से की जा रही है, बेशुमार अपील की जा रही है और बिल्कुल वहां पर डॉक्टर साहब बहुत ज्यादा कॉन्फिडेंस दिखाई देते हुए, लेकिन अंपायर ने कहा भाई साहब यार इस बार मुझे लगा नहीं ऐसा कुछ, आप अगली बार कीजिए ट्राई, शायद उस समय दे सकता हूं मैं, हुआ तो, लेकिन हाल फिलहाल तो नहीं। और दुर्गति देखिए यहां पर एज का आप रिव्यू नहीं ले सकते, वो सुविधा अब तक हमें उपलब्ध नहीं करवाई गई है। इन फ्यूचर शायद से वो जो तकनीक है वो भी जलगांव शहर में हमें देखने के लिए मिलेगी। सामने की ओर शॉट लगा दिया और बिल्कुल यहां पर हवाई फायर, 6 रन बटोरे गए। चलिए थैंक यू। चलिए तो देख सकते हैं जिस तरह से हमने अल्ट्रा एज की वहां पर बात की, तकनीक बहुत ही जलगांव शहर में आ सकती है, क्योंकि पहले बॉक्स क्रिकेट जो कि बहुत ज़्यादा प्रसिद्ध है, प्रचलित है जलगांव शहर में, स्पीड गन जो कि इस साल काफ़ी सारे टूर्नामेंट्स में हमें देखने के लिए मिली। फुल टॉस गेंद हवा में है और वहां पर भी 4 रन मिल जाएंगे, क्या बात है। तो मेरा ख्याल है थोड़े समय के बाद जो हमारी लाइव विजन की टीम है और ये जो तकनीक है जलगांव शहर में लेकर आएगी। गणेश अगली गेंद के लिए बिल्कुल तैयार।
ये गेंद थोड़ी सी गलत कनेक्ट कर दी है और हाथों में गेंद जाते हुए दिखाई देती है। फील्डर ठीक उस गेंद के नीचे पहुंचे और अगर मैं गलत नहीं तो ये विक्की है। बिल्कुल यही खिलाड़ी है, बढ़िया कैच लपका है। चेक। और देख सकते हैं अब नए बल्लेबाज मैदान की ओर अग्रसर होते हुए। और देखिए हाल फिलहाल उस सेमीफाइनल के बाद इस खिलाड़ी का नाम हर किसी के जबान पर दिखा है मुझे पिछले 1.5 घंटे में। एक ऐसे खिलाड़ी जिन्होंने वो आखिरी ओवर किया था, 6 गेंदों में 6 रनों की जरूरत थी लेकिन सिर्फ 1 रन दिया था और अपने टीम को जीत दिलाई थी। और वैसे आपको बताना चाहूंगा दीपक राजपूत, तेज किरण ऐसे बल्लेबाज जब मैदान पर मौजूद हो उनके सामने बॉलिंग करते हुए टीम को जीत दिलाई थी। अब देखना होगा मात्र बल्लेबाजी में किस तरह से अपने जलवे बिखेरते हैं। 20 रनों पर पहुंचता हुआ स्कोर। गणेश ने प्रयास किया बड़े शॉट्स लगाने का और कामयाब भी होते हुए दिखाई दे रहे थे लेकिन उसके बाद वो एक रिस्की शॉट। संपर्क जरूर हुआ है स्क्वायर लेग की दिशा में। गेंद धीमी गति से ट्रैवल करते हुए फील्डर वहां पर तेजी से पहुंचते हैं, उस गेंद को रोकते और उसी के बीच में 1 रन राज प्राप्त कर लेंगे, अपना खाता खोलेंगे। चलिए 3 ओवर की भी समाप्ति हो जाती है। 21 रनों पर पहुंचता हुआ स्कोर, 3 विकेटों का ही नुकसान। अब तक यूं कह सकते हैं होटल प्राइम गार्डन की टीम इस समय हर ओवर 1 विकेट की औसत से आगे बढ़ते हुए दिखाई दे रही है। हर्षल के इस ओवर से बटोरे गए पूरे 12 रन, 1 विकेट हर्षल की झोली में। हाल फिलहाल तो देख सकते हैं नए गेंदबाज शायद उनके साथ काफी ज्यादा बातचीत करते हुए नजर आ रहे हैं दूसरे फील्डर्स। और मेरे ख्याल से ये जुने पुराने गेंदबाज होंगे, मतलब कि जो पहले कर चुके हैं। लक्ष्मी नारायण इनके हाथों में गेंदबाजी का जिम्मा सौंपा गया। ओके, वो सिर्फ कैप थमाई थी। ऐसा लग रहा था कि जितेंद्र अपना दूसरा ओवर करने के लिए आएंगे लेकिन लक्ष्मी नारायण इन्हें मौका दिया है। और कहीं ना कहीं आप भी एक्सपेरिमेंट करना चाहते हो क्योंकि शुरुआती दौर में वो विकेट्स आपको मिल चुके हैं, गति को आपने थोड़ा सा धीमा कर दिया है, तो जरूर एक नया गेंदबाज आप इंट्रोड्यूस कर सकते हो। ओह, तेज तरार गेंद, बिल्कुल वो दबाव बनाकर रखना चाहते हैं और इस चीज का एक फायदा होता है। 3 और 3 अलग गेंदबाज, 3 अलग तरह की गेंदें आपके सामने रहेगी और ऐसे समय पर बल्लेबाज हर बार समझने की कोशिश करता है, सेट होने की कोशिश करता है। ये देखिए यहां पर भी बल्लेबाज को व्यक्तिगत तौर से परिचित होने में थोड़ा सा वक्त तो लगेगा। अगर ये गति चलती रही तो कहीं ना कहीं स्कोर ये 55 या फिर 60 तक पहुंच पाएगा मेरा ख्याल है। मगर ओवर से भी बाकी है, विकेट्स आपके हाथों में है और जिस तरह से पहले भी हमने कहा था विकेट्स इतने मायने रखेंगे नहीं। अगर निचले क्रम के बल्लेबाज भी अच्छी पार्टनरशिप बना लेते तो 8 ओवर का एक छोटा फॉर्मेट है, समय है आपके पास कम, तो तेजी से खेलिए। चलिए तो देख सकते हैं 3 गेंदों का खेल अभी भी इस ओवर से आना बाकी है। लक्ष्मी नारायण काफी अच्छा ओवर करते हुए 3 गेंदों में 2 डॉट और 1 सिंगल यहाँ पर आते हुए दिखाई दिया। और उसी बीच मैदान के बीच में काफी ज्यादा अफरा तफरी मचते हुए क्योंकि पवन आ चुके हैं जो कि एक लेफ्ट हैंडेड बैट्समैन है, तो पूरी फील्ड अचानक से घूम जाती है एक सर्कल में। ये देख सकते हैं भाई साहब, ये क्या शॉट है, ये उन्हें ही पता जिन्होंने कनेक्ट किया है। बहुत उम्दा शॉट पवन के बल्ले से आता हुआ।
चलिए देख सकते हैं यहाँ पर मेरा ख्याल है कि वो गेंद तो वापस आना मुश्किल है क्योंकि बहुत दूर मारती है, और जब आपकी भुजाओं में इतना ज्यादा बाहुबल हो तो गेंद तो वहां पर रोना गाएगी अपना। अब भाई साहब देखिए, हाथों में ताकत ज्यादा है, ज्यादा जोर से मत दबाइए, पता चला है गेंद पिचक गई, फिर दूसरी गेंद अंदर भेजनी पड़ेगी। चलिए अगली गेंद, ओ तेज तरार गेंद थी, हवा की गति से बातें करते हुए निकली थी गेंदबाज के हाथों से, और वहां पर डॉट बॉल हो जाएगी। और अब ये रहेगी इस ओवर की आखिरी गेंद। 28 पर 3 पहुंचता हुआ अब तक का स्कोर। बड़े शॉट का प्रयास, आइए और सामने की ओर जाइए, ऐसे हमारे सौरभ भाई जरूर कहते थे, मगर आप इस फील्डर की जानबाजी को भी आजमाइए। क्या रोका है इस गेंद को, ये सोचना चाहेंगे हम। अंपायर देखना चाहेंगे एक बार, चलिए चेक कर लेते हैं। लाइव विजन है हमारे साथ, इनके 500-600 कैमरास पूरे मैदान में फैले हुए। और क्या बात है भाई, गेंद को रोक लिया है, सेफ है वो। रिप्ले आप देख सकते हैं बड़े स्क्रीन पर कि किस तरह से उस गेंद को रोका था उछलकर। वाकई जो जंप की टाइमिंग थी उसकी तारीफ करनी होगी। और ये फॉलो देखिए कैमरे का, लाइव विजन क्वालिटी विद द क्रिस्टल क्लैरिटी, सबसे तेज। 4 ओवर के बाद का स्कोर पहुंचता है 29 पर, 3 विकेटों का नुकसान। इसी बीच हमारी ड्रिंक्स ट्रॉली आ चुकी है मैदान में। स्वर्गीय श्री प्रदीप दादा पाटिल, इनकी याद में संदीप दादा पाटिल इनकी ओर से हर किसी को ये ड्रिंक्स की सुविधा प्रोवाइड की गई है, उसके लिए हम तहे दिल से आभारी है। और चलिए जब ये ड्रिंक्स ब्रेक खत्म होगा तो हमारे साथ श्री छत्रपति संभाजी नगर से यहाँ पर इंपोर्ट किए गए हमारे साथी कमेंटेटर अर्थात सौरभ राजे राजपूत, इनकी आवाज आपके कानों पर पड़ेगी। हाल फिलहाल का स्कोर 4 ओवर 29, 3 विकेटों का नुकसान। अगली आवाज सौरभ इनकी ओर रहेगी। चला धन्यवाद मयूर। मॅचच्या दिशेने आपण वळतोय। 4 षटकांचा खेळ जो मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाला। 29 धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्डवर आहे। नक्कीच आरसीएलचं हे पहिलं पर्व, राजपुताना क्रिकेट लीग पहिलं पर्व, आणि पहिल्या पर्वाचा बघितलं तर कोणता संघ विजेता बनतोय आणि कोणता संघ मात्र नक्कीच सुवर्ण अक्षरात आपलं नाव त्या ट्रॉफीवर करतोय, यासाठी मात्र हा रणसंग्राम रंगवला जातोय। 14 टीम सोबत मात्र हा थरार जो की सुरू झाला होता आता मात्र अवघ्या 2 संघांवर येऊन टेपलाय। एकीकडे हॉटेल प्राइम गार्डन कुसुंबा, नक्कीच जो संघ आपल्याला पाहायला मिळतोय सन्माननीय मयूरजी पाटील आणि करण सिंग पाटील साहेबांच्या मालकीचा संघ। तर त्यांच्या विरोधामध्ये आपण बघतोय टीम सिटी केअर अनिकेतजी पवार साहेब 40 गाव यांच्या मालकीची टीम आहे। तर एकीकडे कुसुंबा तर दुसरीकडे 40 गाव, बट काही का असना समाज मात्र इथे नक्की जिंकणार आहे या मॅचच्या थ्रू। तर सामन्याच्या दिशेने आपण वळतोय। 4 ओव्हर मध्ये 29 झाले, 3 गडी बाद। फुलाल्याचा बॉल फटका बसलाय, उंची जरा जास्तच गाठली आहे आणि दोन्ही खेळाडूंच्या जर बघितलं तर मधोमध हा चेंडू आपल्याला पडताना पाहायला मिळेल। नक्कीच फिल्डर तिथपर्यंत पोहोचले होते, कॉलिंगची आपल्याला कमी पाहायला मिळाली, हडबडी गडबडी, आणि म्हणावं लागेल की पवन राजपूत यांना मैदानाच्या आतमध्ये जीवनदान मिळत आहे। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडूने जरा उंची जास्तच गाठली होती, फसला होता फटका,
बट फिल्डर जोपर्यंत चेंडूवर पोहोचले कॉलिंगच्या कमीच्या कारणाने तिथे मात्र जीवनदान देखील मिळालंय. जी भाऊ यांनी जर बघितलं तर पहिल्या षटकात अतिशय जबरदस्त कामगिरी करत एका षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च करत असताना एक गडी देखील बाद केला होता. विकेट घेणं इथे गरजेचं आहे सध्याच्या घडीला. जर बघितलं तर सिटी केअरला हॉटेल प्राईम गार्डनला धावा देखील बनवणं गरजेचं आहे. 30 वर 3 स्कोर. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, बाटची कड, फलंदाज मात्र राहील बाद. जी भू यांना मात्र इथे विकेट मिळते. चौथा धक्का 30च्या स्कोरवर. डीजे फलंदाज बाद आहे. धन्यवाद डीजे. टॉस्टअप डिलिव्हरी हाताळली होती, त्याला मात्र दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला आणि चांगला झेल मात्र आपल्याला इथे पाहायला मिळाला गलीच्या क्षेत्रामध्ये. फलंदाज बाद राहिलेत. जी भू जबरदस्त कामगिरी. दुसरा गडी मात्र इथे बाद केलेला आहे त्यांनी. मोठा सामना आहे, मोठं जर बघितलं तर हे ऐतिहासिक पर्व राहिलंय. 4 दिवसांची स्पर्धा नक्कीच आणि 4थ्या दिवसाची रात्र आज मात्र उत्तर देऊन जाते. एकीकडे फायनल जर बघितला तर दुबईमध्ये चालू आहे इंडिया वर्सेस न्यूझीलंडचा. तिकडे देखील अवघ्या काही वेळातच जर बघितलं तर आपल्याला विजेता मिळेल आणि नक्कीच या मैदानावर देखील एक विजेता मिळेल. आणि लाईव्ह विजनवर देखील आपण बघतोय गुजरात प्रीमियर लीगचा फायनल सुरतला देखील चालू आहे. तर आज फायनलचाच दिवस आहे. जिकडे ते बघाल तिकडे तुम्हाला आज फायनलच पाहायला मिळतील. बट आज चॅम्पियन मिळून जाईल. रिंकू भाऊ यांचं जर बघितलं तर विशेष कौतुक राहील. बघा फार मेहनत घेतली या स्पर्धेसाठी रिंकू भाऊ आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्याने. सकाळपासून आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये येणं, सामने चालू करणं, रात्री खेळपट्टी तयार करून वापस घरी जाणं. अक्षरशः जर बघितलं ना तर गेले 7-8 दिवस झोप नावाचा प्रकार नसेल. बट समाजासाठी जर बघितलं तर फार मोठं कॉन्ट्रीब्युशन रिंकू भाऊ आणि त्यांच्या संपूर्ण टीमने या स्पर्धेच्या माध्यमातून दिलंय. इथे मात्र स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने फटका खेळलाय. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. भावा कशाला पडतोय दूर. इथे मात्र कौशलच्या बॅटमधनं निघालाय दूर. षटकार. जबरदस्त फटका होता. यावेळेस मात्र वाईडचा इशारा. षटकाराबद्दल जर बोलायचं झालं तर आज रविवार म्हटलं की हॉस्टेल प्राईम गार्डन कुसुंबाचं डेग मटन मात्र सुप्रसिद्धच आहे. आणि डेग मटनाचा जर बघितलं तर झंझावता त्या षटकारात पाहायला मिळाला होता. अपील केली जाते नक्कीच. ऑफस्टिकच्या दिशेने बॉल हाताळला. बॅट आणि बॉलमध्ये एवढा काही खासा संपर्क आपल्याला पाहायला मिळाला नाही. आणि धावस्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येईल. चला निर्धाव चेंडूने मात्र षटक जे मात्र सुरू करायचं. वेळ जास्त वाया घालू नका. आणि नक्कीच आमचे दोन्ही पंच इथे मात्र शहानिशा करतील, चर्चा करतील आणि त्यानंतर जर बघितलं तर निर्णय मात्र इथे स्पष्ट केला जाईल. बट तत्पूर्वी आम्ही आमच्या सर्व स्पॉन्सर्सचं धन्यवाद मानतो, सर्व संघ मालकांचं धन्यवाद मानतो ज्यांनी या स्पर्धेसाठी आपलं जे सहकार्य दिलेलं आहे. त्यासाठी नक्कीच येणारं पर्व देखील आपण बघितलं की डिक्लेअर करण्यात आलं आहे. आणि रिंकू भाऊंना जसं की आपण बोललोच, बघा रिंकू भाऊंच्या आयोजनातनं आपण श्रीराम चषक ही देखील स्पर्धा ओपनची बघतो. आणि माझी त्यांना विनंती राहील हेही चालू द्या आणि तेही चालू द्या. कारण की श्रीराम चषक देखील जर बघितलं तर फार चर्चेत राहिलं यावर्षी. कशाच्या रिगार्डमध्ये? स्टंपिंगच्या का? येस, स्टंपिंगच्या रिगार्डमध्ये मात्र इथे शहानिशा करण्यासाठी जो काही निर्णय इथे घेण्यात आला आहे. तर जसं की आपण बोललो राजपुताना क्रिकेट लीग तर हिट राहिली आहे. पण यावर्षी फार चर्चेत राहिली होती नक्कीच श्रीराम क्लबची आयोजित स्पर्धा जी मात्र आपल्याला पाहायला मिळाली होती श्रीराम चषकाची. अनेक महाराष्ट्रातले तारे सितारे आपण त्याही स्पर्धेत बघितले होते. ओपनचा तो थरार होता याच मैदानावर. आणि नक्कीच त्याच मित्रमंडळाने जर बघितलं तर राजपुताना क्रिकेट लीगचं देखील एक बहारदार नियोजन केलं. येणाऱ्या काळामध्ये अजून एक समाजाची स्पर्धा जी आपल्याला पाहायला मिळेल राजपूत प्रीमियर लीग अर्थात RPL ऑल इंडिया लेवलवर. आणि एक वेगळं काट टाकतंय राजपूत समाजाचं क्रिकेट. आणि नॉट आउटचा निर्णय इथे मात्र पंचांच्या माध्यमातून आला आहे. दिवसेंदिवस आपण बघतोय स्पर्धा वाढतात आहे, खेळाडूंना जर बघितलं तर संध्या मिळतात आहे. आणि समाज एकत्रीकरण करणं हा मात्र प्रत्येकाचा उद्दिष्ट आहे यामागचा. आणि नो डाऊट सर्वांनीच मात्र या स्पर्धेचा फार आनंद लुटला. आणि येणाऱ्या काळातही जर बघितलं तर चांगल्या आशा अपेक्षा मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वच ठेवतील. चला मॅच ऑन करा. नॉट आउटचा निर्णय इथे मात्र पंचांच्या माध्यमातून आला आहे. रनसंख्या झाली आहे 37 रन, 4 गडी बाद. आतापर्यंत जर बघितलं तर 4 बॉलमध्ये या षटकामध्ये आपण बघतोय 8 धावा आणि 1 विकेट देखील आपल्याला त्यांनी पाहायला मिळाली आहे. कौशल पाटील आणि पवन राजपूत शेवटपर्यंत किल्ला लढवावा लागेल. या दोन्ही खेळाडूंमध्ये तो कॅलिबर आहे, ती क्षमता आहे आणि शेवटपर्यंत खेळणं देखील तेवढंच गरजेचं आहे. 37 वर 4 स्कोर, 2 बॉल या षटकात दिल्याची बाकी. 37 फॉर दी लॉस ऑफ 4. पुढचा चेंडू
चला वेळ वाचवायचा आहे. फुलटॉस फुलर लाईनचा बॉल आणि फिल्डर मात्र तिकडे पाहायला मिळतील. झेल तर झालेला आहे आणि नक्कीच धन्यवाद डीजे. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता आणि फलंदाज जर बघितलं तर आपल्याला इथे बाद होताना पाहायला मिळतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि झेल मात्र अतिशय चांगल्यारीत्या डीप मिड विकेटच्या क्षेत्रात टिपला गेलाय. 37च्या स्कोरवर आपण बघू शकता 5वा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागला आणि काय झेल टिपला तिथे. बहुतेक गौरव होते आणि कौतुक करावं लागेल त्या झेलचं देखील ज्या रीत्या त्यांनी कॅच टिपलाय. नक्कीच रिप्लेमध्ये आपण बघूयात बिग स्क्रीनवर झेल घेतल्यानंतर जे रनअप त्यांनी घेतला, जो फॉलो थ्रू मध्ये ज्या रीत्या ते पळाले झेल घेतल्यानंतर बॉडी बॅलन्स मेंटेन करत असताना उल्लेखनीय कामगिरी. जीव यांना मात्र अजून एक विकेट मिळाली आहे. तिसरा बळी आजचा मात्र इथे त्यांनी मैदानाच्या आतमध्ये जो की घेतला आपल्या गोलंदाजीने. कमालीची कामगिरी. जबरदस्त कॅच, जबरदस्त कॅच. नक्कीच बॉडी बॅलन्स जर बघितलं तर फार सुंदररित्या मेंटेन केलं आणि गौरव फोटो स्टुडिओ माऊली भाऊ यांचं देखील जर बघितलं तर विशेष कौतुक राहिले या स्पर्धेच्या माध्यमातून. फार मेहनत मात्र त्यांनी देखील या स्पर्धेसाठी घेतली आणि फक्त याच स्पर्धेसाठी नाही इतर देखील स्पर्धांसाठी आपण बघतो छायाचित्र टिपायचं नेहमी काम करत असतात. नक्कीच आज ग्रुपवर रिंकू भाऊ जी काही लिंक असेल ती आपल्यापर्यंत पोहोचून देतील आजच्या फोटोजची. तर चला मॅच ऑन करा प्लीज. वारंवार सामना थांबवू नका. आपल्याला सूचना आहे दोन्ही टीमला. फायनलचा मॅच आहे. नक्कीच सामना जर बघितला तर ज्या पेसनी सुरू आहे त्याच पेसने आपण चालू द्यायचा आहे. शेवटचा बॉल अजूनही या षटकातील यायचा बाकी आहे. 12 धावा खर्च करत असताना 3 गडी जे मात्र बाद केलेत आतापर्यंत जीभू यांनी आणि चांगली कामगिरी मात्र त्यांच्या माध्यमात राहिली. चला चला प्लीज विनंती आहे मॅच ऑन करा. वेळ जास्त वाया घालू नका. आपल्याला वारंवार सूचना आहे. आयोजन समितीच्या माध्यमातून मॅच ऑन करायची आहे. नक्कीच धावस्वरूपी जर बघितलं तर आतापर्यंत 8 धावा आणि 2 गडी या षटकात जे की आपल्याला बाद होताना पाहायला मिळालेत. तर चला इथे जर बघितलं तर शेवटचा बॉल यायचा बाकी. या षटकातील रन संख्या झाली 37 रन, 5 गडी बाद, 37 फॉर दी लॉस ऑफ 5 आणि नो डाऊट या षटकात जर बघितलं तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. या षटकात जी भाऊ इकॉनॉमिकल राहिले होते. 4 धावा खर्च करत असताना 1 गडी त्याही षटकात त्यांनी बाद केला होता. चला शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल, 5वं षटक, शेवटचा बॉल. ओ कोलवाटापाचा बॉल, क्लीन बोल्ड, चेंडू सरळ जाऊन आदळला यष्ट्यांवरती. अजून एक विकेट जीभू यांना मिळते. 6वा धक्का मैदानाच्या आतमध्ये. डीजे फलंदाज बाद आहे. जबरदस्त कामगिरी जीभू यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. काय गोलंदाजी आहे बॉस. 3 विकेट मात्र या षटकात मिळवलाय आणि आपला स्पेल देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केलाय. 6 गडी, ऑलमोस्ट अर्धा डझन खेळाडू तंबूच्या आश्रयाला लागलेत 37च्या स्कोरवर आणि 5 षटकांचा खेळ जो मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय. कमालीची कामगिरी जीभू यांच्या माध्यमातून. मैदान में जो लड़ा वही असली खिलाड़ी है, मैदान में जो लड़ा वही असली खिलाड़ी है. अरे हार जीत तो बस वक्त की सवारी है. आणि आज जर बघितलं तर जीभू मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः रडले. 12 रन आणि 4 गडी मात्र जीभू यांनी आज बाद केले. 4 विकेट मात्र त्यांना मिळवल्यात. बडे मॅच का बडा खिलाडी, मोठा पंच मात्र या मॅच मध्ये जडून गेलेत आपल्या गोलंदाजीने. चला शेवटची जर बघितलं तर 3 षटकं अजूनही या डावात यायची बाकी. रन संख्या झाली 37 रन, 6 गडी बाद. शेवटच्या 18 बॉलचा खेळ बाकी आहे. पवन राजपूत यांच्यावर आज जर बघितलं तर फार मोठा भार येऊन ठेपला या डावाचा. नक्कीच 8 बॉल मध्ये 14 वर नॉट आउट आहे. टीमची रन संख्या 37 वर 6. अकुटप्याचा बॉल यावेळेस मात्र डाऊन दी ग्राउंड समोरच्या दिशेने फिल्डर आपल्याला पाहायला मिळतील. पवन राजपूत यांच्याबद्दल आपण चर्चा करत होतो आणि त्यांचाच विकेट पडलाय. फलंदाज बाद आहे.
थँक्यू डीजे, थँक्यू थँक्यू थँक्यू. हर्ष पाटील जिथे चला 37 वर 7 आहे स्कोर. इथे मात्र बॉडी लाईनच्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न, धावस्वरूपी जर बघितलं तर निर्धाव चेंडू जो मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळाला. डॉट बॉलच्या मदतीने मात्र षटक पुढच्या दिशेने जात आहे. डावासह जर बघितलं तर हे 6वं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिल्याच बॉलवर जर बघितलं तर विकेट मिळवली, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि झेल मात्र होताना जो की आपल्याला पाहायला मिळाला आणि 7वा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागलेला आहे. शेवटचा बॉल अजूनही या षटकातील यायचा बाकी आहे, माफ करा अजून 4 बॉल तब्बल या षटकात यायची बाकी. शेवटचे दुसरा चेंडू जो मात्र हाताळला गेला आताशी हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न होता. याही वेळेस जर बघितलं तर ऑफस्टिकची लाईन अँड लेंथ मात्र मैदानाच्या आतमध्ये मेंटेन ठेवली आहे. धावस्वरूपी अजून एक डॉट बॉल मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय. 3 बॉल मध्ये आतापर्यंत जर बघितलं तर फक्त आणि फक्त एकही धाव न खर्च करता 1 विकेट देखील मैदानाच्या आतमध्ये मिळवली आहे. 37 वर 7 जी मात्र सध्याच्या घडीची स्थिती आहे. शेवटचे 3 बॉल या षटकातील यायची बाकी. ओहो काय चेंडू होता, बट सरळ मागच्या दिशेने फरार झालाय. फलंदाज विफल, कीपर विफल आणि चेंडू मात्र देऊन जातोय 22च्या धावात. 4 धावा सफल, रन संख्या 41 रन, 7 गडी बाद. चौकार मात्र येताना पाहायला मिळाला. रन संख्या चौकाराच्या मदतीने 41 रन. फुललेंचा बॉल टाकला होता, इथे मात्र 22च्या स्वरूपात धावा येतात आहे आणि 41 धावा मात्र या चौकाराच्या मदतीने स्कोर काढावे लागतील. 41 वर 7. स्विंग अँड मिस धावस्वरूपी जर बघितलं तर अजून एक चेंडू मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये निर्धाव पाहायला मिळाला. 22च्या 4 धावा जोडल्या खऱ्या, बट लागोपाठचा जर बघितलं तर अजून एक चेंडू निर्धाव येतोय. 5 बॉल मध्ये आतापर्यंत 4 चेंडू डॉट आलेत आणि त्यामध्ये जर बघितलं तर 1 विकेट देखील आपल्याला येताना पाहायला मिळाली. शेवटचा बॉल यायचा बाकी. नक्कीच चांगलं षटक राहिलंय. फक्त 22च्या धावा आल्या, इतर जर चेंडू बघितलं तर डॉटच राहिलेत आणि त्यामध्ये 1 विकेटही मिळवली होती पहिल्या बॉलवर. शेवटचा बॉल यावेळेस मात्र बॉडी लाईनच्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न, मागच्या दिशेने तिकडे क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण मात्र जीबू यांच्या माध्यमातून जे की आपल्याला पाहायला मिळालं. धावस्वरूपी जर बघितलं तर निर्धाव चेंडू येतोय, जबरदस्त कामगिरी. फक्त आणि फक्त 4 धावा आल्यात आणि 6 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय. 6 ओव्हर 41 रन 7 गडी बाद. 6 ओव्हर 41 रन 7 गडी बाद. ड्रीम हॉटेल प्राईम गार्डन कुसुंबा. नक्कीच जसं की आपण बघितलं येणाऱ्या काळामध्ये पुढच्या वर्षीची RCL देखील अनाऊन्स झालेली आहे आणि नो डाऊट त्याही स्पर्धेवर मात्र नजरा असतील. जानेवारीच्या महिन्यामध्ये जर बघितलं तर पुढच्या वर्षी हा जळगाव जिल्हास्तरीय थरार जो की आपल्याला पाहायला मिळेल. बट सध्याच्या घडीला या मॅचकडे बघता थोडीशी बॅकफुटवर पाहायला मिळते टीम हॉटेल प्राईम गार्डन कुसुंबा. बट मागच्या देखील मॅचमध्ये असंच चित्र होतं. 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 12 धावांची गरज होती आणि तिथून मात्र या संघाने कमबॅक केला होता आणि 41 वर 7 जी मात्र सध्याच्या घडीची स्थिती. शेवटचे 12 बॉल बाकी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे. हर्षल जे मात्र 7वं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर दाखल. स्विंग अँड मिस कमी गतीने मात्र बॉल हाताळला होता. खोलवा टप्प्याचा बॉल टाकला, बॅट चालवण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉल मध्ये जर बघितला तर काही खासा संपर्क नाही आणि चेंडू मात्र आपण बघतोय धावस्वरूपी जर बघितला तर इथे निर्धाव होताना आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलच्या मदतीने मात्र षटक पुढच्या दिशेने जात आहे. जबरदस्त कामगिरी सध्याच्या घडीला होती गोलंदाजाच्या माध्यमातून. शुभमला मात्र मैदानाच्या आतमध्ये फटके खेळणं गरजेचं आहे. 11 बॉलचा खेळ बाकी आहे. 1 ते 2 मोठ्या हिट जर इथे कनेक्ट झाल्या तर रनसंख्या वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. फुलाल्यांचा बॉल फुल टॉसवर मात्र प्रहार केलाय, फटका हवेत आहे आणि झेल मात्र आपल्याला ड्रॉप होताना पाहायला मिळाला. धावस्वरूपी जर बघितलं तर 2 धावा इथे यशस्वीरित्या चोरून काढलाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून जी की आपल्याला पाहायला मिळाली. फुलाल्यांचा बॉल टाकला होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला खरा आणि सुरक्षितरित्या जर बघितलं तर 2 धावा इथे स्कोर कार्डवर देखील लागतात. या 2 धावांच्या मदतीने रन संख्या जाऊन पोहोचते 43च्या स्कोरवर. 43 फॉर दी लॉस ऑफ 7. 4 चेंडू अजूनही या षटकातील यायचे बाकी. यानंतर जर बघितलं तर 1 षटक बाकी. 10 बॉलचा खेळ बाकी आहे. प्रयत्न करावा लागेल 60-65 पर्यंत पोहोचण्याचा. 43 वर 7 आहे स्कोर.
कमी गतीने टायमिंग जर बघितलं तर दूर दूरपर्यंत तिथे नव्हती आणि धावस्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉल इथे मात्र येताना जो की आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉल मध्ये आतापर्यंत जर बघितलं तर फक्त 2 धावा. जो की येताना आपल्याला पाहायला मिळतोय 3 बॉल मध्ये फक्त 2 धावा. 43 वर स्वीप करण्याचा प्रयत्न, खोल टप्प्याचा बॉल, अजून एक चेंडू निर्धाव, अपील मात्र इथे केली जाते आणि नक्कीच जर बघितलं तर पंचांनी ते फलंदाज मात्र स्वतः परतले तंबूच्या आश्रयाला. वा, ही देखील एक चांगली खेळ भावना मात्र इथे आपल्याला जपताना पाहायला मिळाले. तर शुभम परदेशी फुलल्यांचा बॉल हाताळला होता आणि नक्कीच एक्झॅक्टली घडलं काय आपण बघूया तिथे रिप्ले मध्ये. यस, चेंडू मात्र तिथे यशला जाता आता तिथे हात लावला होता चेंडूला आणि ऑब्स्ट्रक्टिंग फील्डच्या नियमाच्या अंतर्गत स्वतः तंबूच्या आश्रयाला चालते बनले शुभम. आणि ही देखील चांगली गोष्ट आहे. काही असो ना असो, खेळ भावना असतं मात्र तुमच्याकडे गरजेचं आहे. आणि यस 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 ही एक चांगल्या खेळाडूचा गुणधर्म मात्र इथे शुभमने नक्कीच दाखवला. स्वतः मात्र तंबूच्या आश्रयाला चालले गेले आणि तदनंतर जर बघितलं तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 43च्या स्कोरवर आपण बघतोय. 8 गडी बाद जी मात्र स्थिती आहे. जबरदस्त गोलंदाजी याही षटकामध्ये. फक्त आणि फक्त 2 धावा आतापर्यंत 4 बॉल मध्ये आलेल्या आहे. कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न आणि नक्कीच धावस्वरूपी इथे मात्र निर्धाव चेंडू जो की आपल्याला येताना पाहायला मिळाला. 5 बॉल मध्ये अद्यापही जर बघितलं ना तर मोठा फटका आलेलाच नाहीये. विकेट मात्र जी ऑब्स्ट्रक्टिंग द फील्डच्या नियमाच्या अंतर्गत आली. बट हर्षलचा देखील कौतुक राहील. त्यांचा देखील स्पेल फार बहारदार राहिलाय. चला, शेवटचा बॉल यायचा बाकी. रन संख्या झाली आहे 43 रन, 8 गडी बाद, 43 फॉर दी लॉस ऑफ 8. शेवटचा बॉल आहे षटकातील. मागच्या दिशेने इथे मात्र बॉल गेलाय. फिल्डर तिकडे आहे. नो बॉलचा इशारा इथे मात्र पंचांच्या माध्यमातून येतोय. तर नो बॉलच्या रूपात एक धावही जुडेल आणि पुढच्या चेंडूवर आपण बघतोय लायसन्स देखील आपल्याला फलंदाजासाठी येताना पाहायला मिळेल. तर नो डाऊट पुढच्या बॉलवर देखील संधी आहे. संधीचं सोनं होतंय का या फ्री हिटच्या बॉलवर बघूयात. नक्कीच RCL ची पिक्चर राहिली आहे सुपर हिट आणि पुढचा चेंडू मात्र फलंदाज राकेश यांच्यासाठी असेल फ्री हिट. 44 वर 8 स्कोर कार्ड. फ्री हिटचा बॉल, पुढचा बॉल याही वेळेस कमी गतीने टाकला. बट बॅट आणि बॉलचा दूर दूरपर्यंत संपर्क होताना आपल्याला पाहायला मिळाला नाही. लाऊड अपील मात्र इथे केली आहे. पंचांकडे दाद मागितली आहे आणि धावस्वरूपी जर बघितलं तर इथे डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र नक्कीच संपेल. तर 7 षटकांचा खेळ इथे मात्र पूर्ण होतोय. 7 ओव्हर 44 रन, 8 गडी बाद. 7 ओव्हर 44 रन, 8 गडी बाद. टीम हॉटेल प्राइम गार्डन कुसुंबा. 7 ओव्हर 44, 8 गडी बाद. फुलल्यांचा बॉल टाकला होता. आडव्या बॅटने मात्र खेळण्याचा प्रयत्न केला. टप्पा पडल्यानंतर चेंडू जर बघितलं तर सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावलाय. निर्धाव चेंडू मात्र इथे येताना जो की आपल्याला पाहायला मिळतोय तुषार यांच्या माध्यमातून. पहिला चेंडू तरी मैदानाच्या आतमध्ये डॉट येतोय. रन संख्या मात्र 44 वर 8. शेवटचे 5 बॉल जे की या षटकातील यायची बाकी. टीमची रन संख्या मात्र 44 फॉर दी लॉस ऑफ 8 विकेट्स. जबरदस्त कामगिरी आज सिटी केअर हॉस्पिटल गोलंदाजीच्या बलावर जर बघितलं तर आपलं वर्चस्व बनवलंय. फुलल्यांचा बॉल इथे मात्र बॅटची कड आणि चांगलं क्षेत्ररक्षण अनिकेतजी पवार. नक्कीच जर बघितलं ना तर जबरदस्त कर्णधार म्हणून राहिले या संघाचे. संघ मालक देखील आहे स्वतः आणि त्यांची कामगिरी जर बघितली तर तेवढीच उल्लेखनीय राहिली. ॲज अ बॅटर म्हणून, ॲज अ विकेट किपर म्हणून आणि ॲज अ कॅप्टन म्हणून देखील. आणि त्यासाठी मात्र त्यांचं कौतुक करावं लागेल. 2 बॉल अजूनही या षटकात यायची बाकी. 4 बॉल बाकी, 2 बॉल झालेत. स्विंग अँड मिस समोरच्या दिशेने उडवलाय बॉल डाऊन दी ग्राउंड. मात्र इथे
सरळ सीमारेषा पार आणि धावा जर बघितला तरी इथे मिळतील 4. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. रन संख्या झाली 48. समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड मात्र फटका खेळला आणि चौकार मात्र उडवताना जे की आपल्याला फलंदाज पाहायला मिळालेत. रन संख्या चौकाराच्या मदतीने वाढतीये. 48 धावा 8 गडी बाद. 3 बॉल बाकी आहेत या षटकातील. इथे देखील अलॉंग दी कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. कोलवटप्याचा बॉल आहे मागच्या दिशेने. जर बघितला तर फिल्डर आहेत. चेंडूला रोखतील तोपर्यंत 1 धाव झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फलंदाज बाद आहे आणि 49च्या स्कोरवर 9वा गडी धावबाच्या स्वरूपात बाद. बिग विकेट डाऊन. डीजे 219 वर 5 आहे स्कोर कार्ड आणि 32 सध्याच्या घडीला जर बघितलं तर 19 वर 9 जी मात्र सध्याच्या घडीची स्थिती आहे. 2 बॉल बाकी आहेत. धावबाच्या स्वरूपात बाद झाले. फुलाल्यांचा बॉल डाऊन दी ग्राउंड फटका खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र तिकडे चेंडूवर येतात आहे आणि तोपर्यंत जर बघितलं तर 1 धाव इथे मात्र मिळताना पाहायला मिळेल आणि 50 धावा हॉटेल प्राईम गार्डन कुसुंबा या संघाचे पूर्ण होतात आहे. 50 धावा प्राईम गार्डन कुसुंबा संघाने स्कोर कार्डवर लावल्यात खऱ्या. शेवटचा 1 बॉल यायचा बाकी आहे. गोलंदाजांनी फार प्रभावित केलेला आहे. टीम जर बघितली ना सिटी केअर गोलंदाजांनी फार छाप सोडली आहे या मॅच मध्ये. 50 वरती 9 आहे स्कोर कार्ड. शेवटचा बॉल डाऊन दी ग्राउंड फटका खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र तिकडे आहे. वाह अडवला काय काय असं वाटलं होतं. सूर मारला होता आणि शेवटच्या बॉलवर जर बघितलं तर तिसऱ्या पंचांची इथे मात्र दाद मागितली आहे आणि तिसरे पंच मात्र इथे शहानिशा करतील आणि जो काही निर्णय तो मात्र इथे स्पष्ट केला जाईल. नक्कीच शहानिशा इथे आमचे तिसरे पंच करतील. तसे 50 आहेत. 1 धाव तर इथे पूर्ण केली आहे. 51 पण आहेत बट 52 आहे की नाही त्यासाठी मात्र हा निर्णय मागितला आहे. नक्कीच आमचे तिसरे पंच मात्र इथे शहानिशा करतात आहे. फुलाल्यांचा बॉल टाकला होता मागच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न केला. फिल्डर मात्र चेंडूवर आले खरे आणि शहानिशा केली जाते. क्लोज कॉल आहे बट चला वेळ जास्त वाया घालू नका. जो काही निर्णय तो आपल्यासमोर स्पष्ट केला जाईल. तत्पूर्वी आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम हॉटेल प्राईम गार्डन कुसुंबा आणि वेळ जास्त वाया घालवू नका कारण की यस फलंदाज बाद आहे. तर 51 धावा बनवल्यात आणि 52 धावांचं मात्र टार्गेट जे की पाहायला मिळेल. बिग स्क्रीनवर रिप्ले आपल्याला देण्यात आलेला आहे. तर 51च्या स्कोरवर ऑल आउट झाली आहे टीम हॉटेल प्राईम गार्डन कुसुंबा आणि टार्गेट मात्र राहिली ते 52 धावांचं. नमस्कार, मी डॉक्टर गजानन पाटील, केवल हॉस्पिटल ॲडव्हान्स्ड लॅप्रोहिस्ट्रोस्कोपी सेंटर.
स्वागतम. पद्मालया फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड शिवणी बियाणे उत्पादनामध्ये नामांकित नाव म्हणजे पद्मालया सीड्स. अत्याधुनिक प्लांट की ज्यामध्ये नवीन तंत्रज्ञानाने अवलंबलेल्या मशिनरीज उभारलेल्या असून सदर कंपनी बियाणे उत्पादनात अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणावर काम करीत आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देताना आम्ही गुणवत्तेशी कोणतीही तडजोड करत नाही. उत्कृष्ट क्वालिटीचे विश्वासार्ह बियाणे म्हणजेच पद्मालया बियाणे. शेतकऱ्यांना सोबत घेऊन शेतकऱ्यांचा विकास कसा होईल याकडे कंपनीचे लक्ष आहे. तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी असो किंवा इतर सामाजिक कार्य असो, सदर कंपनी नेहमीच अग्रेसर असते. कंपनीचे नवीन प्लांट व मशिनरी आणि सुसज्ज असे गोडाऊन आहे. कंपनीचे स्टाफ अत्यंत चिकाटीने बियाणे उत्पादनामध्ये कसे बदल करता येतील, शेतकऱ्यांपर्यंत नवीन बियाणे कसे पोहोचवता येईल याकडे लक्ष देत आहे. शेतकऱ्याने बनवून दिलेले शेतकऱ्याचे बियाणे हाच तो विश्वास. त्यामुळे समाधानी ग्राहक वर्ग आमच्याशी जोडला गेला आहे, ज्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. इतर कंपन्यांच्या तुलनेत धावांची गरज. मॅच ऑन करायची वेळ जास्त वाया घालू नका. दुसरीकडे भारतीय संघ जर बघितलं तर जवळजवळ पोहोचत चाललाय. 12 धावांची आता केवळ आणि केवळ. तर चला मॅच ऑन करा प्लीज. वेळ जास्त वाया घालू नका. आपल्याला वारंवार सूचना राहील. सामना ऑन करायचा आहे. नक्कीच 48 मध्ये 52चं समीकरण मेगा फायनल जे आपण बघत आहात या क्रिकेट लीगची, जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. चला 48 बॉल मध्ये 52 धावा, ज्या मात्र इथून पुढे विजयासाठी पाहिजेत. आणि स्ट्रायकर एंडला मात्र जीभू इथे मारा घेतात आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पहिलं षटक घेऊन पवन राजपूत सज्ज आहेत. आणि चला मॅचच्या दिशेने आपण वळूयात. 48 बॉल 52चा पाठलाग आणि मेगा फायनलचा थरार. एक लो स्कोरिंग मॅच, बट क्रिकेटचा इतिहास आहे लो स्कोरिंग मॅच नेहमी इंटरेस्टिंगच होते. चला शेवटचे 48 बॉल या स्पर्धेतील 52ची गरज. फुलाल्यांचा बॉल डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र तिकडे आपल्याला पाहायला मिळतील. आणि जोपर्यंत चेंडूला अडवलं जात आहे, धावस्वरूपी जर बघितलं तर 1 धावेच्या मदतीने रन संख्या पुढच्या दिशेने जाते. खुल्या टप्प्याचा बॉल टाकला होता, नक्कीच उडवण्याचा त्याला प्रयत्न केला आणि रन संख्या जर बघितलं तर 1 धावेच्या मदतीने पुढच्या दिशेने जाते. धावस्वरूपी जर बघितलं तर पहिली धाव इथे पहिल्याच बॉलवर स्कोर काढावा लागते, जे की आपल्याला पाहायला मिळेल. पवन राजपूत नक्कीच एक सिनियर खेळाडू म्हणून नेहमी यांची ओळख राहिली, बट आज आपला एक्सपिरियन्स मैदानाच्या आतमध्ये दाखवणं गरजेचं आहे. कोणत्या टीमचं इथे स्वप्न साकार होणार RCL जिंकण्याचं, हे मात्र येणारे 47 चेंडू उत्तर देऊन जातील. 47 चेंडू मध्ये 51 धावांची गरज आहे. 47 बॉल 51 टू विन. चला चला वेळ वाचवा, वेळ जास्त वाया घालू नका. वारंवार विनंती राहील. यानंतर बक्षीस वितरण सोहळा देखील आपल्याला पार पाडायचा आहे. मॅच जेवढ्या लवकर खेळवता येईल तेवढ्या लवकर खेळवा. क्षेत्ररक्षणात थोडासा फेरबदल करण्याचा प्रयत्न पण बघतोय. लॉंग ऑन लॉंग ऑफ हे 2 खेळाडू मात्र 38च्या बाहेर ठेवण्यात आले. फलंदाज हर्षल साठी 1 फॉर दी लॉस ऑफ नन. यावेळेस मात्र पायावरती टाकण्याचा प्रयत्न, टिपवलाय बॉलला. चेंडू मात्र जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर दी रोप. धावा मिळतील 4. चौकार. डीजे चौकार इथे मात्र जो की आपल्याला त्यांनी पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवर चौकाराच्या मदतीने मात्र इथे सुरुवात केली आहे आणि रन संख्या 5 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र पुढच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावस्वरूपी जर बघितलं तर 5.
यो डाउन दी ग्राउंड, समोरच्या दिशेने आइए और सामने की तरफ जाइए। 1-2 का 4, 1-2 का 4, बॉल सीमा पार, 4 धावा, चौकार। धन्यवाद डीजे। आणि नक्कीच चौकार मात्र 2 बॅक बॅक। याही चूक करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र सरळ थर्ड मॅनच्या दिशेने मार्गस्थ आहे। फिल्डर चेंडूला चेस करतात आहे आणि चेंडू जर बघितला तर तिकडे अडवला जाईल। तोपर्यंत आपण बघतोय धावा ज्या मात्र मैदानाच्या आतमध्ये 2 पळून काढल्या जातील। नक्कीच आखूड टप्प्याचा बॉल टाकला होता, त्याला मात्र हुक करण्याचा प्रयत्न केला आणि थर्ड मॅनच्या क्षेत्रात जर बघितलं तर 2 धावा तिथे यशस्वीरित्या पळून काढल्या आणि त्या 2 धावांच्या मदतीने रन संख्या झाली 11 रन। पहिल्या बॉलवर जर बघितलं तर सिंगल, तदनंतरच्या 2 बॉलवर 2 चौकार, तदनंतर एक 2D। फुलल्यांचा बॉल डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, लॉंगच्या क्षेत्रात फिल्डर आहेत, चेंडूला अडवतील तोपर्यंत एक धाव मात्र तिथे मिळताना पाहायला मिळेल। चांगली बॅटिंग हर्षलने जर बघितलं तर 4 बॉलमध्येच दाखवली आपल्याला। 11 धावा मात्र त्याच्या माध्यमातून ज्या की बनताना पाहायला मिळाल्या। खास करून ते जे 2 चौकार आले ना, त्यांनी मात्र रन बॉलचं समीकरणपेक्षा खालची धाव आणली आहे। 43 बॉलमध्ये जर बघितलं तर अवघ्या 40 धावांची गरज आहे आता सामना जिंकण्यासाठी। जी भाऊ ज्यांचं देखील प्रदर्शन फार दमदार राहिलंय या स्पर्धेमध्ये, गोलंदाजी असो फलंदाजी असो, नेहमी मात्र 100% द्यायचं काम केलंय। स्विंग अँड मिस डॉट बॉलच्या मदतीने मात्र इथे षटक जे की आपल्याला संपताना पाहायला मिळेल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीवर रन संख्या झाली आहे 12 रन। 1 ओव्हर 12 रन बिनगडी बाद टीम सिटी केअर। डीजे 1 ओव्हर 12 बिनगडी बाद। धन्यवाद डीजे। नक्कीच 1 ओव्हर 12 रन आणि दुसरीकडे आता मात्र भारतीय संघ अवघ्या 7 धावा मात्र आता पाहिजे चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी। आतापर्यंत जर बघितलं तर 2 वेळेस भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीचा मानकरी ठरलेला, एकदा संयुक्ताने जिंकला होता श्रीलंका या संघासोबत। दुसरीकडे जर बघितलं तर 2013 मध्ये मात्र इंग्लंडच्या विरोधात बाजी मारली, आता मात्र न्यूझीलंडच्या विरोधात बारी आहे। 12 धावा स्कोर कार्डवर। 12 कमी गतीने बॉल टाकला, वा काय चकवा टाकला होता। नक्कीच हर्षलच्या चेहऱ्यावर देखील स्मित असते, ते देखील म्हणतील भाऊ चांगले चांगले बॉल मी खेळू शकतो, पण अशा प्रकारच्या चेंडूने तर मला पण भुरळ पाडली आहे। शॉर्ट बॉल आलाय, आहा या ओव्हर पॉइंटचं क्षेत्र निवडलं आणि चेंडू मात्र सरळ 1 बाउन्स ओव्हर दी रोप सीमा पार। हर्षलच्या पाटबंद चौकार। आखूड टप्प्याचा बॉल टाकला होता, त्याला जर बघितलं तर चौकारासाठी टोलावून दिलं, रन संख्या झाली आहे 16। आखूड टप्प्याचा बॉल आणि यावेळेस मात्र परफेक्ट मिडल, जबरदस्त बॅटिंग। चर्चा फक्त एकच, रत्ना गिरीटू चिपळून, भावा हर्षल तू आज मार उचलून उचलून षटकार। धन्यवाद डीजे। रन संख्या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचतीये 22च्या स्कोरवर। आखूड टप्प्याचा बॉल टाकला, त्याला मात्र पुल करत सरळ मैदानाच्या बाहेर गुल केलं आणि षटकार मात्र आपल्याला येताना पाहायला मिळाला। बॅटची करप जी मात्र पाहायला मिळतीये हर्षलच्या बॅटमधनं। 7 बॉलमध्ये 21 बनवल्यात आज। ऑलमोस्ट जर बघितलं तर नक्कीच 22 बॉल धावस्वरूपी जर बघितलं तर 22 धावा जर बघितलं तर इथे धावस्वरूपी स्कोर कार्डवर ज्या की आपल्याला पाहायला मिळतात आहे। 39 बॉलमध्ये जर बघितलं तर जिंकण्यासाठी 30 धावांची जी मात्र इथून पुढे गरज आहे। 39 बॉल्स
चला धावा स्वरूपी जर बघितलं तर इथे आपण बघतोय षटकार, जो मात्र आलाय बॉल मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर पुरवायचा आहे. याही वेळेस फ्लॅट 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 लागोपाठचा जर बघितला तर दुसरा